स्वागत। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। तर काही वेळेस काय होतं, साबुदाणा खिचडीचा लगदा होतो किंवा चिकट होते। तर मोकळी आणि सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी काही सोप्या आणि टिप्स सांगणार आहे मी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात अगोदर साबुदाणा भिजवण्यासाठी, तर साबुदाणा भिजवण्यासाठी कधी अर्ध्या तासात खिचडी होऊ शकत नाही। तर त्यासाठी आपल्याला सकाळी खिचडी करायची असेल तर रात्रीच साबुदाणा भिजत घालावा लागतो। ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे, किंवा 7 ते 8 तास तरी किमान तो भिजला पाहिजे। तर दुसरी टिप्स आहे पाण्याचे प्रमाण। तर पाणी आपण किती घालतोय हे देखील त्याच्यावर अवलंबून असतं। तर त्यासाठी कधी पण साबुदाणा भिजवताना नेहमी 1 पेराभर पाणी इतकं वरती येईल इतक्या प्रमाणात पाणी घालून ते भिजवायचे असतात। आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण साबुदाणा भिजवतो त्यावेळेस तो हाताने मोकळा असा सुटसुटीत करून घ्यायचा, म्हणजे साबुदाणा खिचडी चिकट होत नाही। तर ह्या 3 महत्त्वाच्या टिप्स आहेत। तर इथे मी शेंगदाणे भाजायला घेतले। शेंगदाणे छान असे मध्यम गॅसवर मी भाजून घेतले। शेंगदाणे भाजल्यावर खिचडीला छान अशी टेस्ट येते। मस्त असे मध्यम गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे। त्यानंतर मी प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे। आणि आता इथं मी बटाटे चिरून घेते। तर मी 3 मध्यम साईजचे बटाटे उकडून किंवा कच्चे बटाटे आपण साल काढून बारीक कापून घेतले तरी चालतात, पण उकडलेले बटाटे छान लागतात, त्यामुळे मी इथं बटाटे उकडूनच घेतले। आणि त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आपल्याला, किंवा भरड केली तरी चालते। तर आता इथं आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे वाटून घेऊया। जास्त अशी बारीक करायची नाही आहे, जाडसर भरड ठेवायची आहे, म्हणजे खिचडी छान मोकळी अशी सुटसुटीत होते। जास्त जर बारीक ठेवले तर खिचडीला चिवटपणा येतो त्याच्याने, त्यामुळे छान असे जाडसर भरड करून घ्यायची आहे। त्यानंतर इथं मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे 4 पळी इतकं तेल। खिचडीला कमीच तेल टाकायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये टाकले बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, छान अशा परतून घ्यायच्या आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। छान अशा तळल्या गेल्या की त्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला बटाटा, तो देखील आपण तेलामध्ये परतून घेऊया 1-2 मिनिटासाठी। नंतर त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे, जेणेकरून बटाट्यामध्ये मीठ जाईल आणि त्याची चव देखील छान होते। मीठ टाकल्यानंतर साधारण 1-2 मिनिटे परतून घेऊया। जास्त काही परतवायची गरज नाही, कारण बटाटे अगोदरच उकडलेले आहेत। आता त्यामध्ये मी टाकणार आहे साबुदाणा। तर बघा किती छान असा मोकळा सुटसुटीत साबुदाणा आहे भिजवलेला। आणि त्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। साबुदाणा खिचडी नेहमी मंद आचेवर शिजवायची असते। साबुदाणा एकसमान स्वरूपात असा शिजतो आणि अजिबात चिकट होत नाही, त्यासाठी ही टिप लक्षात ठेवा। चौथी आणि महत्त्वाची टिप्स आहे की ज्यावेळेस आपण साबुदाणा परततो त्यावेळेस गॅस कधीही मध्यम ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलंय आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। छान असं सगळीकडे मीठ लागलं जाईल अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यावर आपण झाकण ठेवूया, 1-2 मिनिटं वाफ येईल अशी। झाकण ठेवते मी आणि 1-2 मिनिटानंतर लगेचच आपल्याला झाकण काढायचं आहे। काही वेळेस काय होतं, खिचडी करताना ती जास्त प्रमाणात शिजवली जाते किंवा कधी कमी देखील शिजवली जाते। तर कधी कमी शिजवली तर ती खिचडी कच्ची राहते, किंवा जास्त शिजवली तरी ती चिकट होते। म्हणून कधी पण खिचडी शिजवताना ती प्रमाणातच शिजवायची। कमी जास्त शिजवल्यानंतर त्याचं लगेच त्याची टेक्स्चर चेंज होतं किंवा कडक होते। जास्त ओव्हरकुक झाल्यानंतर ती कडकही होऊ शकते, त्यामुळे कधीही प्रमाणातच खिचडी शिजवायची। तर इथं आपली खिचडी तयार झाली आहे आणि मी मस्त प्लेटमध्ये सर्व करते आहे। तर बघू शकता मस्त अशी मोकळी सुटसुटीत आणि मऊसूत अशी खिचडी तयार झाली आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला ज्या 5 टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमची खिचडी मऊसूत आणि मोकळी सुटसुटीत तयार होईल। तर
कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.